आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मीकि कोकिलम. वंदे वाल्मीकि कोकिलम. आपण रोज हा श्लोक म्हणतो आणि ब्रह्मर्षी वाल्मिकींना आपण नमस्कारही करतो. आज बघूयात चरित्र महर्षी वाल्मिकींचं. ते ब्रह्मर्षी कसे झाले आणि काय काय त्यांच्या आयुष्यात घडलं, जे आपल्याला आपल्या आयुष्याला अतिशय आदर्शभूत ठरणार आहे. हेच वाल्मिकी खूप आनंदाने एका काळी एके दिवशी गात होते आनंदाने. वाल्या कोळी म्हणती मजला, भीतात सारे या नावाला. का बरं? 7 खड्यांनी भरले रांजण, एक एक मारिता प्रवास. असा हा लुटारू आल्या होता. शांतपणे जे प्रवासी वनामधून जंगलातून प्रवास करत होते, बैलगाडीतून प्रवास करत होते, बरीच संपत्ती बरोबर नेत होते, कारण लांब लांब गावं होती, घनदाट जंगल होती. काय काय बरोबर नेत होते ते सगळं लुटून या माणसांना बांधून ठेवणं, नाही दिलं त्यांना तर वेळेने मारून टाकणं, इतक्यापर्यंत गेलेला हा रत्नाकर दस्यू, म्हणजे रत्नाकर डाकू. त्याला वाल्या कोळी असंही म्हणत असत. हा लुटारू आल्या. एकदा काय झालं, समोरून नारद मुनी आणि सप्तर्षी येत होते. हा खुश झाला. अरे वा वा, बराच घोळका येताना दिसतोय, आता आपल्याला भरपूर संपत्ती मिळणार, भरपूर लूट करता येणार. साधे भोळे दिसत आहेत माणसं, चांगली संपत्ती लुटू आपण यांच्याकडनं. त्यांना येताना पण खुश झालेला वाल्या नारदांकडे पाहतोय. नारद मुनी अजिबात घाबरलेले नाही. ते त्याच्या डोळ्यात डोळे लावून पाहतायत आणि शांतपणे चाललेत. त्याचा अनुभव असा होता की हा लुटारू, याच्या हातात शस्त्र आहेत, हा आपल्याला बांधायला निघालेला आहे, हा आपल्याला आक्रमण करतो आहे. लोक घाबरून जात, आपल्या संपत्तीला कवटाळून बसत आणि पळून जायचा प्रयत्न करत, प्रतिकार करायचा प्रयत्न करत. जरा भीती नव्हती ते प्रतिकार करायला जायचे, ज्यांना खूप भीती मनात होती ते पळून जायचा प्रयत्न करायचे. आणि हा माणूस काहीच करत नाही. हा शांतपणे प्रवास करतोय, चालतोय. सगळे चालत 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 येत होते. त्याला कळे ना की हा असा काय माणूस आहे. तो नारदांजवळ गेलाय. नारद म्हणतात, काय हवंय तुला बाळा? काय हवंय, काय विचारतो, काय काय आहे ते काढ सगळं. सगळी संपत्ती हवी आहे मला. अरे माझ्याजवळ काहीच नाहीये. माझ्याजवळ ही फक्त एक वीणा आहे. ही वीणा घेऊन मी काय करू? तू खोटं बोलतोयस, तू काहीतरी लपवलं असेल इकडे तिकडे, मी तुझी झडती घेतो. घे. दोन्ही हात वर केले आणि वाल्या कोळीने नारदांची झडती घेतली. काहीच हाती लागलं नाही. पण ही झडती घेताना काय झालं, नारदांच्या सत्प्रवृत्तीचा तो स्पर्श झाला. सत्संग उफाळून आला. त्याच्या मनामध्ये सत्कार्याची, सद्भावनेची झुळूक आली. आणि त्याला कळेना की मला असं का वाटतंय. त्याला असं वाटायला लागलं की अरे आपलं कृत्य काहीतरी आपण वाईट करतोय. हा माणूस इतका शांतपणे उभा आहे. आणि मग नारद त्याला समजावून सांगतात की अरे खरंच माझ्याजवळ काही नाहीये, आणि तू हे जे करतोयस हे कृत्य वाईट आहे. तुझ्या या पापात तुझे कुटुंबीय सुद्धा सामील होणार नाही. त्याला वाटतं असं कसं होईल, मी त्यांच्यासाठीच तर सगळं करतो. तो विचारतो आपल्या कुटुंबियाला. ते म्हणतात, छे, आमचा काय संबंध. तुम्ही आमच्यासाठी आणत हे बरोबर आहे, पण ते तुम्ही कसं आणावं हे आम्ही तुम्हाला सांगितलेलं नाही. त्यामुळे त्या पापाचे धनी आम्ही नाही. आम्ही फक्त तुम्ही जे आणलं आहे त्याच्या उपभोगाचे धनी आहोत. तेवढाच आमचा हक्क आहे. तुमच्या पापामध्ये आमचा कुठलाही वाटा नाही. आणि त्यांचे खाडकन डोळे उघडले. ते धावत पळत नारदांना शरण आले आणि म्हणतायत, मी चुकलो, मला पश्चाताप झाला आहे, तुम्ही मला क्षमा करा आणि पुढचा योग्य मार्ग मला दाखवा. अशी त्यांनी याचना केली. माझ्या लुटारूपणामुळे झालेल्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यास मी तयार आहे. आणि काल आपण पाहिलं, आपल्या धर्मामध्ये प्रायश्चित्ताला क्षमा आहे. आणि प्रायश्चित्त घेणाऱ्याला पुढचा योग्य मार्गाचं दर्शनही होतं, योग्य मार्ग दाखवला जातो, त्याला परत समाजात प्रतिष्ठेने राहता येईल असं वळण, असे संस्कार त्याच्यावर केले जातात. नारदांच्या आशीर्वादाने वाल्या योग्य मार्गावर आले. अनेक मग त्यांना पश्चाताप झाल्यानंतर त्यांनी सांगितलं नारदांनी, हे सगळं सोडून दे. मग काय करू? तर त्यांनी अनेक तीर्थस्थळांचं दर्शन घेतलं. संसार सुख, उपभोग, भोगी वृत्तीचा
पूर्ण त्याग केला आणि अत्यंत भक्तिभावानं ईश्वर प्राप्तीच्या इच्छेनं देशाटन केलं. आणि हे देशाटन करताना काय केलं? आपण करतो तीर्थयात्रा, पण का करतो? मी हे पाहून आले, मी ते पाहून आले. आम्ही पाहायला जातो, आम्ही दृष्टीला सौख्य द्यायला जातो, आम्ही उपभोगाला जातो. देवाचं दर्शन असं असं घेतलं की आम्ही बाहेर, आम्ही त्या देवाशी एकरूप कधीच होऊ शकत नाही. पण ते कशासाठी गेले? ईश्वर प्राप्तीच्या इच्छेनं देशाटन केलं. अनेक गुरुकुलात आश्रमात वास्तव्य केलं, तिथे ज्ञान ग्रहण केलं, अनेक शास्त्रांचा अभ्यास करून ते शास्त्र पारंगत झाले. अनेक शास्त्रात अनुसंधान करून, अनुसंधान याचा अर्थ संशोधन, हा आता पुन्हा पुन्हा शब्द येणार आहे म्हणून अर्थ सांगितला. नवनवीन प्रयोग केले. अत्यंत हुशार असा हा माणूस आहे, कारण प्रचेतस ऋषींचे हे पुत्र आहेत, पण अत्यंत लाडवलेल्या कळवलेला असा हा मुलगा, आणि त्याच्यामुळे तो वाया गेला. पालकांचे अति लाड मुलांना बिघडवतात, याचं अगदी आदर्श उदाहरण म्हणजे वाल्या कोळी आहे. ऋषींचा पुत्र आहे पण वाया गेलेला आहे, कारण खूप लाडाकोडाने आईने वाढवलं आणि ते लाड करता करता तो नको त्याला वाढला की इतका बिघडला की तो शेवटी डाकू झाला. आणि मग नवीन नवीन प्रयोग, डोकं आहे, हुशार आहे, आणि मग नवीन नवीन प्रयोग करत योगींकडून त्यांनी अष्टांग योग, जल स्थल वायू सर्वत्र समाधी लावण्यातही ते निपुण झाले. म्हणजे जसे शस्त्रशास्त्र मिळवलं, त्याचबरोबर अध्यात्मातही त्यांनी प्रगती केली आणि मग ते योग सिद्धी त्यांनी प्राप्त केली. वाल्या म्हणजे प्रचेतसांचा, ऋषींचा पुत्र, आणि असा हा डाकू झालेला नारदांच्या सत्संगतीच्या लाभाने, बघा, लाडाकोडाने बिघडलेला, कुसंगतीने डाकू झालेला, त्याला सत्संगत जेव्हा लाभली तेव्हा तो महर्षी वाल्मिकी झाला. सत्संगतीचा परिणाम आपण पाहिलाय मोक्षाच्या द्वारपालामध्ये, शेवटचा सत्संग, त्याच्याशिवाय पर्याय नाही. भवसागर तो तरुण केला. कसा? योगी झालेल्या रत्नाकरानं एकदा घनदाट अरण्यात वृक्षाखाली समाधी लावली. आता सर्व स्थळी त्यांना समाधी लावता येत होती, ते समाधी योगी झालेले होते, आणि समाधी लावली तर किती 13 वर्ष निघून गेली ते आपले समाधीमध्ये बसलेले होते. त्या 13 वर्षात त्यांच्या भोवती वारुळ जमा झालं, आणि त्या घनदाट अरण्यामध्ये त्यांनी काय केलं? रामनामाचा जप केला, आणि तो रामनामाचा जप सगळ्या अरण्यात घुमायला लागला. तिथून नारद मुनी चालले होते, सप्तर्षीही तिथून गेले, त्यांना तो ध्वनी ऐकू आला आणि त्यांच्या मनात आलं, महापातकी वाल्या कोळी उलट्या नामे पापे जाई. आपण केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी राम नाम राम राम म्हणता राम राम म्हणायला शिकलाय, आणि हा वाल्या इथे बसलेला आहे. समाधीस्थ रत्नाकराला म्हणजेच वाल्या कोळीला सप्तर्षींनी आशीर्वाद दिला. काय सुंदर आशीर्वाद दिला! समस्त विश्व तुला महर्षी वाल्मिकी म्हणून ओळखेल. का? तर तुझ्यावर हे वारुळ निर्माण झालंय. संस्कृत मध्ये वारुळाला वल्मिक असं म्हणतात, आणि या वारुळात जो तपश्चर्या करतोय याच्यात तेव्हा तू बाहेर येशील. वरुळाने म्हणजे वल्मिकीनं दिलेला तो वाल्मिकी, म्हणून त्याला लोक वाल्मिकी म्हणून, आणि वाल्मिकी नुसते नाही तर कसे महर्षी वाल्मिकी म्हणून तुला ओळखतील, असा आशीर्वाद दिला, आणि ते पुढे गेले. याच अरण्यात तमसापूरची राजकन्या नयनतारा, ती आपल्या सखींसह वनविहारास आली होती. कुशाग्र बुद्धी असलेल्या नयनतारेचा वनौषधींचा आणि मृदांचा म्हणजे मातीचा अभ्यास होता. त्याचबरोबर वनौषधींचा सुद्धा तिचा अभ्यास होता. ते वारुळ पाहून तिची जिज्ञासा जागृत झाली, आणि तिला 2 लुकलुकणारी भोकं दिसली, म्हणून तिने एक काडी घेऊन तिथे टोचून पाहिलं. काय बरं लुकलुकतंय असं, काय खडाय हा? तिथे दिसणाऱ्या प्रकाशाऐवजी रक्तधारा सुरू झाल्या, आणि रत्नाकरास असह्य वेदना झाल्या. वारुळ भंग पावलं. त्याच्यातून नयनताराच्या चूक लक्षात आली, कारण त्याच्यातून वाल्मिकी बाहेर आले, आणि तिच्या लक्षात आलं की आपलं चुकलं. या माणसाची दृष्टी गेली. ते 2 डोळे होते, त्याचा प्रकाश बाहेर येत होता. अगदी अजाणतेपणाने नकळत जिज्ञासेपोटी चूक झाली. तिने अत्यंत व्यथित अंतःकरणानं क्षमा याचना केली. तुला पश्चाताप झाला ना, मग मी क्षमा केली. आता ते योगी झालेले आहेत. तुला पश्चाताप झाला ना, मग मी क्षमा केली, असे रत्नाकर म्हणाला. नयनतारेनं त्या क्षणी प्रतिज्ञा केली, तमसा नगरी शल्यशाळेत माझे डोळे मी तुम्हाला देईन, तेव्हाच मी अन्न ग्रहण करीन. आपल्या हातनं चूक झालीये, त्याचं परिमार्जन कसं करायचं ते नयनताराकडनं शिकावं.
अशी त्यांनी प्रतिज्ञाच केली. आणि तमसापूरच्या राजधानीत अनेक शल्यशाळा होत्या, ती तमसापूरला घेऊन आलेली आहे वाल्मिकींना. आणि राजाची आज्ञा होताच अवघ्या 2 तासात नयनतारेचे डोळे काढून ते वाल्मिकींना बसवण्यात आले. किती विज्ञान प्रगत होतं बघा. अवघ्या 2 तासात त्यांना दृष्टी परत मिळाली. पण त्यांच्या दृष्टीने नयनतारेचे ऋण माथी आले. केवढं मोठं आता डोक्यावर ऋण आलं की मी आपल्याला डोळे दिले. मग त्यांनी पण प्रतिज्ञा केली. काय केली? प्रयोगशाळेत कृत्रिम डोळ्यांची निर्मिती करून तुला बसवीन, तुला दृष्टी परत देईन, तेव्हाच मी या ऋणातून मुक्त होईन. आणि मग तमसापूरच्या नरेशांनी त्यांना आग्रहपूर्वक ठेवून घेतलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी तुमच्या घरी राहत नाही, मी मला या तमसातीने एक आश्रम बांधून द्या, तिथे मी राहीन. आणि मग तमसात्री वाल्मिकींचा मोठा आश्रम तयार झाला. या आश्रमात विविध प्रयोगशाळा उभारण्यात आला. बघा, गुरुकुलात आणि आश्रमात राहून शास्त्राचं, ज्ञानाचं आणि विज्ञानाचं पूर्ण ज्ञान घेऊन बाहेर पडलेले आहेत. तिथे सगळ्या प्रयोगशाळा निर्माण केल्या त्यांनी. आश्रम परिसरात रसायनशाळा, जीवशास्त्र शाळा, चिकित्सालय, अंतरिक्ष विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात आल्या. वरिष्ठ व योग्य वैज्ञानिक देखील नियुक्त करण्यात आले. कोणत्याही जीवाची प्रतिमूर्ती बनविण्याचा शोध लागला. प्रतिमूर्ती बनवणं म्हणजे क्लोन. आपल्याला आत्ता वाटतंय क्लोन. आपल्याला असं वाटतं की सगळा शोध आता या लोकांनी पाश्चिमात्याने लावला. हा क्लोनचा पहिला शोध, पहिली प्रयोगशाळा कोणाची होती? वाल्मिकींची होती. या सिद्धांतानुसार, कुठल्या सिद्धांतानुसार क्लोन तयार केला? द्रव्य शरीरम नरक स्वर्गम पार आम्लम. त्याला आत्ता आपण काय म्हणतो? डिऑक्सी राइबो. असं ते तत्व आहे. त्या तत्वानुसार क्लोन करतायत. यातून कृत्रिम डोळे निर्माण करण्यात त्यांना यश आले. या प्रयोगशाळेत डोळ्यांची निर्मिती करून नयनतारेला बसवण्यात आले. ती आनंद विभोर झाली. महर्षी वाल्मिकींची पहिली प्रयोगशाळा, जिथे डोळ्यांची निर्मिती एकाचे काढून दुसऱ्याला होणार नाही, नैसर्गिक निर्मिती डोळ्यांची केली व क्लोनचा प्रयोग यशस्वी झाला, ही पहिली प्रयोगशाळा वाल्मिकींची. आश्रमात वसुधैव कुटुंबकमचा प्रत्यय येत होता. जो वसिष्ठांकडे आपण काल पाहिला, तोच प्रत्यय इथे पण येत होता. इथे कोण कोण होतं? तिथे मी सांगितलं 60,000 विद्यार्थी शिकत होते. इथे कोण कोण होतं? खूप सारे लोक नेत्र बसविण्यास, विविध अवयव रोपण करण्यासाठी, म्हणजे केवळ डोळ्यांची निर्मिती केली असं नव्हे, तर विविध अवयवांचं रोपण कसं करायचं याच्याही प्रयोगशाळा इथं सुरू होत्या. त्यामुळे अनेक लोक आपला हात तुटलाय तो बसवून द्या, पाय तुटलाय तो बसवून द्या, नाक लावून द्या, अशा सगळ्या गोष्टींसाठी, अवयव रोपणासाठी तिथे येत होते. तर अपत्यहीनांची पुत्र प्राप्ती करिता रांगच लागलेली असते. ज्यांना पुत्र नाही ते तिथे येऊन अपत्य प्राप्ती करू शकत होते. ही प्रयोगशाळा तिथे होती. या सगळ्यांबरोबर, म्हणजे हे सगळं शास्त्र झालं, विज्ञान झालं, प्रयोग झाले, शारीरिक झालं. त्याही पेक्षा महत्वाचं काय? तर या सगळ्यांबरोबर योगी वाल्मिकींचा उपदेश, प्रवचने आणि मार्गदर्शन ऐकण्यास आलेल्या लोकांनी संपूर्ण आश्रम तुडुंब भरलेला असतो. गजबजून मोठे. या आश्रमात मानवच काय, हिंसक आणि अहिंसक, पशु पक्षी प्राणी सारेच गुण्या गोविंदाने नांदत होते. देवर्षी नारद वाल्मिकींच्या आश्रमाचा सर्वदूर कीर्ती सुगंध दरवळत होता. आणि इथे सद्गुणांचा परिपोष आणि कौशल्यांचा विकास होता. असेच एकदा देवर्षी नारदांचे पुन्हा आगमन झाले. गुणी विद्वानांचे भेटीत आलो इकडे असं त्यांना म्हणाले. आणि ते आता महर्षी वाल्मिकींशी चर्चा करायला बसले. आणि दोघांची चर्चा चालू असताना अचानक वाल्मिकींनी त्यांना एक प्रश्न विचारला. कोऽस्मिन् साम्प्रतं लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः चरित्रेण च को युक्ता सर्वभूतेषु को हितः विद्वान कः समर्थश्च कश्चैक प्रियदर्शनः. 2 शब्द महत्वाचे. सांप्रतम लोक आहे, आत्ताच्या काळात तुम्ही आला आहात, या काळात ते विचारतायत, वर्तमान काळात असं विचारतायत की असा कोण आहे की जो चारित्र्याने युक्त आहे, धर्मज्ञ आहे, कृतज्ञ आहे, सत्य वाक्यावर दृढ आहे, दृढ व्रती आहे, व्रत पाळणारा आहे, विद्वान आहे,
आणि विद्वान नुसता नाही, नंतर आपला आत्ताचा विद्वान नाही, आपला आत्ताचा विद्वान म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये शूरवीर, बाहेर गेला की नाही हो आपल्याला ते काय जमत नाही हो पराक्रम. विद्वान कक्कच समर्थश्च कश्चैक प्रियदर्शिना. तो समर्थपणा आहे, सामर्थ्यपणा आहे, क्षात्र तेज आहे, ब्रह्म तेज आहे, आणि त्याच वेळे कश्चैक प्रियदर्शना, ज्याचं दर्शन साऱ्यांना प्रिय आहे असा सांप्रत काळी कोण आहे, असा खूप मोठे प्रश्न त्यांनी, बरेच प्रश्न विचारले आहेत. आणखीन एक विचारलं, आत्मवान को जित क्रोधो द्युतिमान केन सूयकाः कस्य बिभ्यते देवाश्च जात रोषस संयुगे. बघा दोन्ही प्रश्न कसे विरोधी. आत्मवान को जित क्रोधो, ज्यानं आपला क्रोध जिंकलेला आहे, आणि त्याच वेळी दुसऱ्या पंक्तीत विचारतो, कस्य बिभ्यते देवाश्च जात रोषस संयुगे. ज्यानं आपला क्रोध जिंकलाय, पण त्यांनी एकदा क्रोध प्रकट केला, त्यांनी जर राग प्रकट केला तर त्याच्या क्रोधाला देव सुद्धा घाबरतात, त्याच्या क्रोधाला देव सुद्धा घाबरतात. असा कोण आहे? दोन्ही गुण आहेत. त्यांनी क्रोधावर संयम मिळवलेला आहे, आणि त्याच वेळेस जर राग प्रकट केला तर देवही घाबरतील, सगळं पृथ्वी आंदोळून जाईल, इतकी क्षमता त्याच्यात आहे. असा तो कोण आहे? हे नारद मुनी, तपस्वाध्याय निरंतम तपस्वी वाग्विदांबरम महर्षे त्वं समर्थोसी ज्ञातुम एव विधम नरम. नरम म्हणजे असा माणूस विचारलाय, देव नाही, राक्षस नाही, पशु नाही, पक्षी नाही, असा माणूस कोण आहे या जगतामध्ये, की मी जे वर वर्णन केले आहे ते सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत, हे सांगायला महर्षे त्वं समर्थोसी, तुम्हीच समर्थ आहात मला या गोष्टीचं उत्तर द्यायला. कसे आहेत ते? तपस्वाध्याय निरंतर, जे नेहमी स्वाध्यायात निरंतर आहेत, आणि तपस्वी वाद विदांबरम, आणि वाणीमध्ये जे सर्व श्रेष्ठ आहेत, असे हे नारद मुने, तुम्ही मला हे सांगा. नारद मुनी याला उत्तर देत आहेत, बहवो दुर्लभाश्चैव ये त्वया कीर्ती तद्गुणः मुने वक्ष्याम्यहं बुद्धं तैः युक्ताश्रिता नरः. अरे बहो दुर्लभ, अत्यंत दुर्लभ असे गुण तू मला विचारतोयस. या दुर्लभ गणांची कीर्ती ज्याच्यात पसरली आहे असे तू मला विचारतो आहेस. पण हे मुने, मी वक्ष्यामी, मी तुला सांगतो, बुद्धम तैही युक्ता, या सगळ्यांनी बद्ध असलेला गण, सद्गुणांनी भरलेला तो युक्त श्रेताम नरा, असा हा एक मानव आहे, सद्गुणांनी युक्त असलेला, सर्व गुणांनी युक्त असलेला असा मला माहिती आहे. तो मी तुला सांगतो. कोण आहे हा? इक्ष्वाकुवंश प्रभव रामो नाम जनैः श्रुता नियतात्मा महावीर्यो द्युतिमान धृतिमान वशे. अशी संपूर्ण रामकथा. इक्ष्वाकुवंश प्रभो, इक्ष्वाकू वंशात जन्माला आलेला रामो नाम जनैः श्रुता, जनांनी सांगितलेला, जनांनी ऐकलेला, जनांनी पाहिलेला, जनांना माहीत असलेला, म्हणजे सर्वदूर ज्याची कीर्ती पसरलेला आहे असा इक्ष्वाकु वंशाचा राम इथे असं राज्य करीत आहे. आणि तो राम सर्व गुणांनी युक्त आहे, नियनात्मा आहे, त्यांच्यानी आत्म्यावर नियंत्रण आणलेलं आहे, जो आत्मसंयमन शिकलेला आहे, महावीर आहे, द्युतिमान आहे, धृतिमान आहे, अशा त्याच्या गोष्टी सांगता 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 संपूर्ण रामकथा आणि मर्यादा पुरुषोत्त श्रीरामांचे सुराज्याचे वर्णन देवर्षींनी केले. म्हणजे रामराज्याची स्थापना झालेली आहे, अभिषेक झालेला आहे, आणि त्यांचं रामराज्य सुरू झालेलं आहे. आणि मग हा या दोघांचा संवाद झालेला आहे, वाल्मिकींचा आणि देवर्षी नारदांचा. आणि मग त्याचं रामराज्य कसं सुरळीत आणि सौख्यानं चालू आहे त्याचंही वर्णन नारदांनी वाल्मिकींजवळ केलं आहे. आणि यानंतर या दोघांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरांवरच्या अनेक गोष्टींची चर्चा झाली. कारण हे वाघ विदांवरम आणि हे महर्षी योगी आश्रम स्थापून बसलेले, जगाच्या कल्याणाच्या गोष्टी करणारे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर यांची चर्चा झाली, जे आज आपले पंतप्रधान मोदी करतायत. महर्षी वाल्मिकी प्रतिदिन तमसेच्या तीरावर स्नानाला जात असत. आनंदी प्रसन्न मनानं नदीकडे जाताना क्रौंच मिथुनांचा आलाप त्यांना ऐकला. क्रौंचाची जोडी मैथून करत असताना त्यांनी पाहिली, आणि ते आनंद विभोर झाले, ते मैथून झाले, क्रौंची आनंदात आहे दोघं. या आनंदात असतानाच ते नदीत शिरले, स्नान केलं, आणि स्नान करून बाहेर येत आहेत, वस्त्र परिधान करतात, तोच प्रपात महीतले अशी आर्त वाणी त्यांच्या क्रौंचीची खाली पडली.
प्रपात मिळते. माझा क्रौंच पृथ्वीवर पडलेला आहे, निषादाने बाण मारलेला आहे. आणि तो तो क्रौंचीचा दुःखद विलाप कानावर आला आणि सहृदय मुनींना क्रोध आला. बघा, म्हणजे क्रोधावर कितीही नियंत्रण मिळवलं असतं तरी, की अरे काय हे, मी आत्ता ते माहिती करणार जोडपं पहिलं आणि कोणी त्या क्रौंचाला खाली पडलं. त्यांच्या तोंडातून तापोड तोप शापवाणी बाहेर पडली. मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम शाश्वती समहा, यत् क्रौंच मिथुनात एकम अवधीहि काममोहितम. काममोहित असलेल्या क्रौंच मिथुनातला एक आला तू खाली पडला आहेस, तू एकाचं मरण ओढवून घेतलं आहेस. तर मा निषाद, हे निषादा, कधीच तुला मिळणार नाही काय? प्रतिष्ठां स्वमगम शाश्वती समा. हे लक्षात ठेव की तुला कधीही समाजामध्ये शाश्वत प्रतिष्ठ प्रतिष्ठा लाभणार नाही, असा त्याला शाप देऊन मोकळे झाले. इतकं करुणामय असं त्यांचं हृदय आहे. आणि हा शाप दिला, त्याच विचारात ते आश्रमात परतले की का असं झालं, का असं झालं, माझ्या तोंडून असा शाप का एकदम बाहेर पडला, मी असा का क्रोधाविष्ट झालो. या विचारात ते परत येत असताना सरस्वतीनं त्यांना सांगितलं, पादबद्धोक्षर समस्त तंत्रीलय समान्वितः शोकार्तस्य प्रवृत्तो श्लोको भवतु नान्यथा. हे महर्षे, तुझ्या जी शापवाणीतून जो श्लोक तू म्हटलेला आहेस, तो श्लोक कसा आहे? पादबद्धोक्षर, पादबद्ध ती अक्षर आहेत आणि समस्त तंत्रिलय समान्विता, अनुष्टुभ छंदाला तंत्रिलय दिलेला असा हा उद्गार तुझ्याकडून बाहेर पडलाय. हा अनुष्टुभ छंद, जो पहिल्यांदा छंद, आतापर्यंत वृत्त सगळी माहित होती, वृत्तामध्ये पद्य रचली जात होती, आता तू हा छंद तुझ्या तोंडून बाहेर पडलेला आहे, तो मी तुला दिला आहे. प्रथमच तंत्रिलयानं बद्ध छंद वृत्ताचा हा श्लोक वाणीतून प्रगटला आहे. या विचारात असतानाच सरस्वती असं सांगते आहे, तोवरच आश्रमात ते पोहोचले. आश्रमात ते बसले असले असताना आश्रमात दिव्य प्रकाश त्यांना येताना दिसला. ते त्या प्रकाशाकडे बघतायत. तोच काय झालं, दिव्य प्रकाश लोळातून प्रत्यक्ष ब्रह्मदेव प्रकटले. प्रत्यक्ष ब्रह्मदेव आले आणि ते काय म्हणतात, रामस्य चरितं कृष्णं कुरु त्वं ऋषिसत्तम, वृत्तं कथय धीरस्य यथा ते नारदाच्युतम. बघा, सरस्वती जिभेवर आली आहे, तिने अनुष्टुप छंद दिला आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेव येऊन काय सांगताय, रामस्य चरितं कृष्णं कुरु त्वं ऋषिसत्तम. हे ऋषी श्रेष्ठा, तू आता रामाचं चरित्र लिखाण कर. वृत्तम कथय धीरस्य, त्या धीराचं सगळं वृत्त तू कथम कर. कोणतं? यथा ते नारदाश्रम, जे तुला नारद मुनींनी सांगितलेलं आहे त्या धीर पुरुषाचं, वीर पुरुषाचं वृत्त कथन तू आता कर. नारदांनी सांगितलेली कथा, सरस्वतीने दिलेला अनुष्ठुप छंद काव्यबद्ध कर. माझा आशीर्वाद आहे, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाची आज्ञा आणि आशीर्वाद. तरीही वाल्मिकींना शंका आहे. त्यांच्या मनात येतं, मी वरुण पुत्र प्रचेताचा पुत्र रत्नाकर, पण काही काळ का होईना, पण मी डाकू होतो. आणि मग मी जर चरित्र लिहिलं तर डाकूने लिहिलेली कथा म्हणून ती कोणी हिणवली तर? ब्रह्मदेव म्हणतात, तू पूर्वजन्मीचा व्याध आहेस. त्याला पूर्वजन्म सांगतायत आता ब्रह्मदेव. कृणू आणि सर्पिणीचा पुत्र, त्या जन्मातही तू तीर्थयात्रा करणाऱ्या शंख मुनींना लुटलेस. त्यांचे द्रव्य वस्तूच काय, त्यांच्या पायातल्या चपलाही काढून घेतल्या, खडावाही काढून घेतल्यास. मुनी बिचारे तसेच अनवाणी पुढे जायला लागले. प्रचंड तापलेल्या जमिनीने त्यांचे पाय भाजू लागले. ते तरीही तसेच ते आपले तापलेल्या वाळूतून मार्ग चालत राहिले. आणि हे पाहून व्याधाचे, म्हणजे आत्ताच्या वाल्मिकींचे पूर्वजन्मीच्या व्याधाचे हृदय मात्र द्रवले. मग तू काय केलंस? त्या व्याधाने काय केलं, धावत 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 जाऊन त्यांनी त्या खडावा घेतल्या, त्याच्याकडनं काढून घेतलेल्या आणि त्या त्यांच्या पायासमोर ठेवल्या आणि त्यांना म्हटलं, खडावा घाला.
त्या मी परत केल्यात, पण मी तुमची संपत्ती परत देणार नाही. होय ना, स्वभाव आहे. पण हृदयात हे पण आहे, करुणा पण आहे. अरे पाय भासतायत त्या मुलींचे, पटकन खडावा काढून दिला आणि हे पण बजावलं, कारण ही डाकू किती आहे. ते पण मन आहे की देणार नाही संपत्ती मी तुम्हाला. शंखमुनींनी विचारलं, मग खडावा तरी का दिलेस रे तू? माझ्या मनाला ते योग्य वाटलं म्हणून दिले. माझ्या मनाला हे पटलं की तुम्हाला भाजलं जाऊ नये म्हणून मी ते तुम्हाला दिलं. मला ते माहितच होतं तू असं करणार आहेस. हा, तुम्हाला कसं काय हे माहित होतं? तेव्हा शंखमुनी म्हणतात, पूर्वजन्मी तू पंपा सरोवराजवळ शाकल नगरीत स्तंभ नावाचा ब्राह्मण होतास. व्याधाचा पूर्वीचा जन्म आता शंखमुनी त्याला सांगतायत. काय म्हणतात ते? पूर्वजन्मी तू पंपा सरोवराजवळ शाकल नगरीत स्तंभ नावाचा ब्राह्मण होतास, तरी देखील पूजा द्रव्याच्या नावावर लोकांना फसवत होतास, वेश्यागमनही करत होतास. परंतु तुझी पत्नी देवल मुनींची कन्या पूजा धर्मपरायण होती. तिच्या पुण्याईनेच तुला आज चांगली बुद्धी झाली. मागच्या जन्मीच्या पत्नीच्या पुण्याईने चांगली बुद्धी, म्हणजे आपण जे योगाष्टासारखं वाचतो ना, की बीज वासनांचे बीज, कर्माचे बीज, तिच्या पुण्यकर्माचे बीज च्या आधावर ते याच्या व्याधाच्या रूपानं त्यांनी तो जन्म घेतला. ते अंकुर, ते कर्म बीज अंकुरलं आणि त्याच्या मनामध्ये ही सहृदयता आली आणि म्हणून तो असा वागशील हे मला माहितच होतं. तिच्या पुण्याईने तुला चांगली बुद्धी झाली. शंखमुनींनी व्याधाला हृदयाशी धरलं. जर तुला स्वतःचे कल्याण साधायचं असेल तर गायत्री मंत्राचा जप कर, असं शंखमुनींनी त्याला सांगितलं. हृदयाशी धरलंय, एवढा खडावा दिला मला, तू चांगली बुद्धी झाली तुला. चांगलं करणाऱ्याला चांगलंच व्हावं. म्हणजे हे काय असतं गायत्री मंत्र म्हणजे? अरे यापेक्षा सोपं नाही का काही? हे गायत्री मंत्र बिंत्र काय? बर असं कर, ओम म्हण. होम हे काय आता? अरे होम नाही रे, होम नाही. अरे ह्याच्यापेक्षा काहीतरी सोपं नाही का तुमच्याकडं? रोमा रोमात असणाऱ्या ओमचा उच्चारही तुला येत नाही. रोमात राहणाऱ्या या ईश्वराचं काही छोट नाव नाही का हो? शंखमणींनी विचार केला. रोमा रोमात राहतो, रोमा रोमात राहतो. परमेश्वर आपल्या संपूर्ण शरीरात राहिला, त्या रोमा रोमात विज्ञान, याचं छोट नाव काय असू शकेल? ते राम असू शकतं. तस्मात रामे तन्नाम जप व्याध निरंतरम. आणि तिथे त्याला उपदेश केला, जप व्याध निरंतर. हे व्याधा तू निरंतर राम नामाचा जप कर. व्याधाने प्रयत्नपूर्वक राम राम म्हटले, त्याचा आनंद गगनात मावला. रामा नामाच्या उच्चाराने सुद्धा हृदयामध्ये आनंद निर्माण होतो. या जपामुळे काय होईल? त्याग तपश्चर्येनं अंगावर वारूळ येईल. त्यातून तुझे वाल्मिकी नाव प्रसिद्ध होईल, असे सांगून शंखमुनी दक्षिणेकडे प्रस्थान करते झाले. व्याधाने धर्माचरणाला सुरुवात केली. राम नाम जप सुरू झाला. सद्गुणांचा विकास झाला आणि पुढचा जन्म ऋषी कुळात झाला. अशी ब्रह्मदेवानी पूर्वजन्माची कथा सांगितली. 2 पूर्वजन्म इथे त्यांना सांगितलेले आहेत ब्रह्मदेवांनी. याच्यातून काय शिकायचं? निकृष्ट काम करणाऱ्याला समाजात मान मान्यता मिळत नाही, परंतु तू त्याग तपस्येने ऋषपद मिळवले आहेस. जरी मागे तू चुकीची कामं केलीस, नीच कामं केलीस, तरी तू आता त्या सगळ्याचा त्याग करून तपस्या केली आहे, सर्वस्वाचा त्याग केलाय, उपभोगांचा त्याग केलाय, भोगवृत्तीचा त्याग केलाय. त्यामुळे त्याग तपस्येने तू ऋषीपद मिळवलायस. वेद म्हणतात, जायते शूद्राः संस्कारात द्विज उच्यते. काल ही गोष्ट आपण पाहिली. जायते शूद्र, जन्माला येताना सगळेच शूद्र असतात. शूद्र असतात म्हणजे सेवा करीत, त्यांची क्षमता ही शूद्राची छोटीशी असते, परंतु संस्कारात द्विज उच्यते. पण हे सगळे मानव जेव्हा स्वतःवर संस्कार करून घेतात, ज्ञान मिळवतात, त्याग तपश्चर्या करतात, अद्भज्ञ ज्ञान मिळवतात, तेव्हा त्यांना द्विज म्हटले जातात. कारण
अज्ञानाचा जन्म सोडून त्यांनी दुसरा ज्ञानाचा जन्म घेतलेला असतो, ज्ञानी झालेले असतात, म्हणून त्यांना द्विज असं म्हणतात. वर्ण व्यवस्था कर्मावर आधारित होती. शूद्रा घरी जन्मलेले मूल योग्यतेनुरूप ब्राह्मण वर्गात जात होते, द्विज उच्चते. आणि ब्राह्मण पुत्राने जर अयोग्य कर्म केलं तर त्याला शूद्र वर्गात हाकलून दिलं जात होतं. म्हणजेच काय, त्याला कुठलाही मान सन्मान केवळ तो ब्राह्मण वर्गात जन्माला आला म्हणून मिळत नव्हता. परिस्थिती वशात माणूस अधार्मिक बनतो, परिस्थिती वशात बनतो. लाडाकोडानी बिघडलेला रत्नाकर डाकू झाला. मग अशांना पुन्हा संस्कारित करण्याची आज्ञा वेदांनी दिलेली आहे. आपल्या वेदांमध्ये आपलं धर्माचरण काय सांगितले की जरी ते बिघडले असते तरी पुन्हा त्यांच्यावर संस्कार करा, संस्कार करून घ्या आणि त्यांना ज्यामुळे समाजात सन्मानाने राहता येईल अशी वागणूक त्यांना द्या, असं मार्गदर्शन द्या, असे संस्कार त्यांच्यावर करा. तो वाईट आहे म्हणून त्याला वाईट टाकून देऊ नका, त्याला सुधरवण्याचा प्रयत्न करा, चांगले संस्कार करा, माणसात आणा, समाजात मान सन्मानाने त्याला राहता येईल असं सगळं ज्ञान तुम्ही त्याला द्या. अशा सगळ्या प्रश्नोत्तरातून वाल्मिकींच्या बऱ्याच शंका दूर झाल्या आणि सरते शेवटी ब्रह्मदेव त्यांना म्हणतात, न ते वाग्दुता काव्ये काचिदत्र भविष्यती कुरु राम कथां पुण्यां श्लोकबद्धां मनोरमा. मनोहर मनोरम मनोरंजन करणारी अशी, मनाला पावन करणारी अशी रामकथा, पुण्य अशी रामकथा तू कर तुली. यावत स्थास्यन्ति गिरयाः सरितश्च महीतले. जोवर चंद्र सूर्य सरिता पर्वत हे सगळे या भूमीवर आहे, तावत रामायण कथा लोकेषु प्रचलिष्यति. तोवर रामकथा सदैव या लोकांमध्ये प्रचारात राहील. तावत रामायण कथा लोकेषु प्रचलिष्यति. ब्रह्मदेवानी आशीर्वाद दिला आणि वाल्मिकींना अमर केलं. आणि मग या सगळ्या प्रकाराने अत्यंत उत्साहित झालेल्या वाल्मिकींनी नारदांनी सांगितलेल्या कथेचे स्मरण केले. कथा त्यांनी सांगितली पण त्याचं मनन, त्यांचं चिंतन हेच अध्याय. आपण शिकलो ना, स्वाध्यायात ना प्रमादा. स्व अध्याय करा म्हणजे काय, त्याचं मनन चिंतन करा. त्याचं सगळ्याच त्यांनी मनन चिंतन केलं, समाधी लावली आणि समाधी लावून त्या योगाने रामचरित्राचे ध्यान केले आणि योग समाधीने महाकाव्यात बद्ध करण्याचा, रामचरित्र बद्ध करण्याचा निश्चय केला. आता रामचरित्र लिहायचं असा निश्चय त्यांनी केला. आणि ताडपत्र, ते पूर्वी ताडपत्रावर लिहित असत, ताडपत्रावर ओम काढलेला आहे. आणि एवढ्यात शिष्य भारद्वाज आले. त्यांचे शिष्य भारद्वाज मुनी, शंखमुनी आपली भेट घेऊ इच्छितात. शंखमुनी पूर्वजन्मीचे, आताच ऐकलंय त्यांनी, पूर्वजन्मीचे आज इकडे कसे? बरोबर, अतिथी शाळेत त्यांना घेऊन या. आणि मग अतिथी शाळेत त्यांचं शंखमुनींचं स्वागत केले. हे दोघेही शंखमुनी आणि लिखित मुनी हे दोघे बंधू आहेत. 300 वर्षांचं वय आहे. अतिवृद्ध असे ते आलेले आहेत, पण अतिवृद्ध असले तरी प्रचंड तेजस्वी असे त्यांचे चेहरे आहेत. तेजस्वी वृद्धत्व त्यांनी मिळवलेलं आहे. त्यांना पूर्वजन्माचं स्मरण झालं आणि प्रभू पूर्वजन्मीचा हा व्याज आपल्याला वंदन करतो असं म्हणून महर्षींनी त्यांना वंदन केलं. आपल्या आशीर्वादाने या जन्मी हा वाल्मिकी झालेला आहे, आपली काय सेवा करू असं वाल्मिकीने नम्रपणे त्यांना विचारलं. हे दोघे बंधू अनेक वर्ष वेगवेगळ्या आश्रमात ज्ञानदान करत फिरत होते. अनेक विद्यार्थी देशोदेशींचे, त्या स्मृतींचे, अनेक राष्ट्रीय घटनांचे लिखाणही लिखित मुनींनी केलेले होते. एका स्मृती ग्रंथावर विनिमय करण्यास लिखित मुनी आले होते. शंखमुनी थोडेसे बाहेर गेले. लिखित मुनींनी झाडावरचा आंबा न विचारता तोडला, न विचारता तोडला आणि खाल्ला. आश्रमांच्या नियमानुसार ही चोरी झाली. न विचारता कोणाचीही वस्तू घेणं म्हणजे चोरी करणं. नीतिमत्ता कशी होती, नीती नियम काय होते. आश्रमात ही चोरी झाली, आता प्रायश्चित्त घेतले पाहिजे म्हणून दंड सोसावा लागेल. पण दंड मात्र तो राजानेच केला पाहिजे. इकडच्या तिकडच्या कोणीही केलेला दंड चालणार नाही, कारण हे राजाच आहे, सगळी संपत्ती राजाची असते. मी राजाच्या घरी चोरी गेली तर मला दंडही राजाच करेल, म्हणून राजाकडे गेले
राजा म्हणाला, अहो एवढंच आहे ना, मी क्षमा करतो तुम्हाला. तुम्हाला त्याचं प्रायश्चित्त गेलं, तुम्ही आला तर मी तुम्हाला क्षमा करतो. ज्याला पश्चाताप होतो त्याला क्षमा करता येते. नाही नाही, राजा क्षमा नको, दंड द्या, शिक्षा द्या. दोन्ही हात राजाने त्यांचे कलम करण्याचा आज्ञा केली आणि त्यांचे दोन्ही हात छाटून टाकले. आणि मग बंधो, सायंकाळी नदी तरी आम्ही संध्येस गेलो, पण अर्घ्य कसं देणार, हातच कलम झाले, अर्घ्य कसं देणार, म्हणून मी तुझ्याकडे हात जोडून घेण्यास आलो आहे. कारण आपल्याकडे शल्यचिकित्सा होते, द्रव्य शरीरम नरक स्वर्ग मार आमलम, याने तू शरीराचे कोणतेही अंग जोडण्याचे तंत्र विकसित केले आहे, हे सगळीकडे प्रसिद्ध झालेले आहे. तेव्हा तू त्वरा कर आणि मला हात पुन्हा रोपण करून दे. महर्षी वाल्मिकींनी या गुरूंबरोबर धर्मशास्त्र चर्चा केली. विज्ञानाची खूपच प्रगती झाली होती. संपूर्ण विज्ञानाचे विकसन ऋग्वेदानेच केले. देवांकडे तर मस्तक जोडण्याची शल्यक्रियाही झाली. आपल्याला माहितीये की गणपतीला मस्तक बसवून दिलं होतं. ती शल्यक्रिया होती, तो चमत्कार, जादू नव्हती. तर ती शस्त्रक्रियेने ते बसवलेलं होतं. आता हे लिखित मुनी, शंख मुनी 300 वर्ष जगलेले, म्हणजे यांचे 3 जन्म झाले आणि ते तसेच आहेत 300 वर्षांचं. त्यांच्याशी भरपूर चर्चा झाली आणि त्या सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी त्यांना कळल्या. त्यात हेही कळलं की वेदांमधूनच विज्ञानाचा विकास झाला होता आणि होईल. अवयवांच्या हातांच्या चर्मावरून पूर्ण हात विकसित केला आणि लिखित मुनींना त्यांचे हात जोडून दिले, त्यांच्या हातांचे रोपण करून दिले. त्यांच्यावर त्यांचा एक सेवक होता, त्याला पूर्ण बहिरेपणा आला होता. त्याचा बहिरेपणा दूर करून, त्याची कर्णचिकित्सा करून, अनेक योजने दूरच सुद्धा त्यांना ऐकू यायला लागलं. अशी त्यांची कर्णचिकित्सा करून त्याच्यावरही उपाय केले. या सगळ्यांनी आनंदित झालेल्या शंख मुनींनी आणि लिखित मुनींनी त्यांना अमरत्वाचा आशीर्वाद दिला. कसला आशीर्वाद दिला? अमरत्वाचा आशीर्वाद दिला. आणि आता महर्षी वाल्मिकींनी आपल्या शिष्यांवर वेद अनुसंधानाचे काम सोपवले. खूप साऱ्या प्रयोगशाळा पण मागच्या मागे पाहिल्या, खूप साऱ्या प्रयोगशाळा प्रत्येक व्यक्तीने मिळाला, पण तरी सगळ्यावर लक्ष वाल्मिकींचं होतं. वाल्मिकींनी काय केलं की आपल्याला रामायण लेखन केलंच पाहिजे. ओम काढून ठेवला होता आणि मध्ये ही घटना घडली आणि अमरत्वाचा आशीर्वाद मिळाला. तर आता आपल्याला हे लेखन केलं, म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या शिष्यांवर वेद अनुसंधानाचे, म्हणजे वेदामधील संशोधन करण्याचे काम सगळ्या आपल्या शिष्यांवर सोपवलं आणि रामचरित्र लिखाणास सुरुवात केली. ते रामकथा लिहिण्यात मग्न झाले. सर्गामागून सर्ग चालती 18,000 श्लोकांचं रामायण लिहून झालं. अयोध्येला श्रीरामांचे राज्यारोहण झाले आणि तिथे कर्णा कथा पूर्ण झाली. नारद मुनींनी सांगितलेली ती सगळी कथा त्यांनी ऐकली आणि ती लिहून काढली. आणि ही कथा पूर्ण लिहून झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे आवडते ऋषी भरद्वाज यांनी ती वाचली. रामकथा पूर्ण लिहून झाल्यानंतर पहिल्यांदा ती भरद्वाज ऋषींनी वाचली. पाठ्ये गेये च मधुरम प्रमाणैस्त्रिभिरान्वितम जातिभिः सप्तभिर्युक्तं तंत्रीलय समान्वितम. जे सरस्वतीनं दिलं होतं तंत्रीलय, त्याच्यानी युक्त असलेली, अनुष्टुप छंदानी युक्त असलेली अशी ती रामकथा पाठ्ये गेये च मधुरम प्रमाणैः, प्रमाणात गायलेली, म्हणजे सगळे स्वर लय सगळं प्रमाणात असलेली असे ते छंदोबद्ध काव्य भरद्वाजांनी गायले. काय काय होतं या काव्यात? रसैः शृंगार करुण हास्य रौद्रौ भयानकैः वीराधिवीरसैर्युक्तं काव्यमेतत् विलक्षणम्. बघा सगळे रस आहेत. शृंगार, करुण, हास्य, रौद्र, भयानक, वीरा आदिभिः रसैः युक्तम, विलक्षण असं हे काव्य, नवरसानी युक्त असं हे काव्य, तंत्रीलयान्वित हे काव्य, मधुर मधुर हे काव्य प्रत्यक्ष
भरद्वाज ऋषींनी त्यांच्या पहिल्या शिष्याने ते आश्रमामध्ये गायलं. यानंतर त्यावेळी देवलोक जो होता, देवलोक, पाताळलोक आणि नानलोक, मर्त्यलोक. तर त्यावेळी या देवलोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वाल्मिकी ऋषींना बोलवण्यात आलं. काय झालं होतं त्यावेळी? देवलोक सर्वोच्च शक्ती संपन्न होता. त्यांना कोणी हरवू शकत नव्हतं. अस्त्र बनवण्यात त्यांनी काय केलं होतं? शक्ती संपन्न का झाले होते? तर ज्ञान विज्ञानात उन्नत असं ते राष्ट्र होतं. वेदांमध्ये आणि देवांनी या वेदांचा अभ्यास करून, या वेदांमध्ये संशोधन करून सगळं ज्ञान विज्ञान आज जे आपल्याला आश्चर्य 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 वाटतंय, ते सगळं त्या काळी खूप जास्त प्रमाणात प्रगत झालेलं होतं. आणि ते सगळी ती शक्ती संपन्न असं देवराष्ट्र झालं होतं. आणि राम यांनी काय केलं की अन्य राष्ट्र काय करायला लागली, ते पण अस्त्रशस्त्र बनवायला लागले आणि त्यांनी जनसंहारासाठी त्याला वापरायला सुरुवात केली. म्हणून देवराष्ट्रांनी अन्य राष्ट्रांवर दबाव टाकला. एकेकाळी अमेरिकेने हा प्रयोग आपल्यावर केला होता, ज्यावेळी वाजपेयी पंतप्रधान होते. आपल्याला अणुबॉम्बचा स्फोट करण्याची परवानगी नाही, आपल्याला प्रतिबंधित केलेलं होतं. आपण कुठलाही अणुचा प्रयोग आपण करू शकत नव्हतं. वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर हा अणुस्फोट सगळ्या नियमांना पाळून पण अणुस्फोट घडवण्यात आला. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, राजस्थानचं आता मला नाव आठवत नाही, तिथे पहिली आपण अणुबॉम्बचा अणुस्फोट केला होता, पहिला अणुस्फोट. तसंच इथे प्रतिबंध घाते. वाजपेयींनी तेव्हा प्रतिबंधाची पर्वा केली नाही. तुम्ही काय करणार, आमच्यावर आर्थिक निर्बंध घालणार ना घाला, आम्ही आमच्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊ, पण आम्ही आमची शक्ती मिळवल्याशिवाय राहणार नाही. तर आणि ती शक्ती आम्ही योग्य गोष्टींसाठीच वापरू, संहारासाठी वापरणार नाही, हे तत्व होतं. आणि म्हणून वाजपेयी ते करू शकले. आणि आपल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी हा पोखरणला जो थँक्यू पोखरणला जो अणुस्फोट झाला, धन्यवाद, तो तो घडवून आणला. म्हणजे हेच इथे, म्हणजे बघा इतिहास कसा फिरतोय. रामायण सांगते मी तुम्हाला 7,000 वर्षापूर्वीच, है ना, आणि आत्ता 7,000 वर्षांनंतरही तोच इतिहास घडतोय. यावेळी अमेरिका तेव्हा सुसज्ज होती, आज नाहीये. आपल्यापेक्षा जास्त शस्त्रसज्ज होती आणि आपली वाईट परिस्थिती होती, त्यामुळे त्यांनी आपल्यावर निर्बंध घातले. या देवराष्ट्रांनी काय केलं, या पाताळातल्या राक्षस राष्ट्रांनी जनसंहारासाठी ते वापरू नये म्हणून त्यांच्यावर प्रतिबंध घातले. पण अन्य देशांनी प्रतिबंध केला, पण काही देशांनी त्याला विरोध केला आणि अनेक आरोप देवराष्ट्रावर झाले. मग या सगळ्यांचं समाधान करण्यासाठी, काय तुमच्या जवळ का प्रतिबंध तुम्हाला लादतोय, या सगळ्यांचं समाधान करण्यासाठी एका सभेचं आयोजन झालं. ते आयोजन कुठे झालं? देवलोकात झालं. पण देवलोकांनी हा प्रतिबंध घातला असला तरी देवलोकांतर्फे बोलण्यासाठी, त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून वाल्मिकींना आमंत्रण दिलं. कारण क्लोनचा पहिला शोध त्यांनी लावला, असं मी तुम्हाला आता सांगितलं. आणि असे अनेक शोध त्यांनी, शस्त्रांचा सुद्धा अनेक शोध वाल्मिकींनी लावलेले आहेत. वाल्मिकींना आमंत्रण दिलं. वाल्मिकी देवसभेत गेले होते, बरीच चर्चा झाली. देवसभेत गेल्यानंतर प्रथम काय केलं, तर वाल्मिकींना सांगण्यात आलं की तुम्ही रामकथा लिहिली आहे. म्हणून स्वतः वाल्मिकी ऋषींनी रामकथा या सभेत स्वतः प्रत्यक्ष गायली, वाचून दाखवली नाही. कारण हे पद्य आहे, हे पहिलं आद्य पद्य कवी आहे. आतापर्यंतचे सगळे ग्रंथ गद्यात होते, रामायण हे हा पहिला ग्रंथ आहे जो पद्यामध्ये लिहिला गेला. आणि स्वतः वाल्मिकींनी ते गायन केलं. किती सुंदर वाटलं असेल, किती छान झालं असेल. नंतर अस्त्र शस्त्र निर्मिती, अधिकार, पर्यावरण, काळजी, वृक्ष कटाई थांबवणं, आपण हे जे विज्ञानात पुढे पुढे जातोय ते करताना निसर्गावर आपण किती अन्याय करतोय. आता आपण सारख्या ओरडतो की नाही, पर्यावरण पर्यावरण करतो, ते सगळं त्यावेळी त्यावेळी या सगळ्याची चर्चा झाली. जंगलांची सुरक्षा याच्यावरही चर्चा झाली. कोळ कोळसा उत्खनन, वीज उत्पादन, अस्त्रशस्त्र निर्मिती, निर्बंध, अशा अनेक विषयांवर त्या सभेत चर्चा झाल्या. चर्चांचे निर्णयही झाले. सप्ताहभर चाललेल्या या सत्रात अस्त्रशस्त्र निर्मितीचे हक्क देवांनाच मिळाले. प्रतिनिधित्व वाल्मिकींनी केलं. आणि काही ठोस निर्णयही घेण्यात आले.
महर्षी वाल्मिकी हा सगळी सभा संपल्यानंतर आपल्या विमानात बसून तमसा तिरी किती वेळ आहे मला 15 मिनिट ही सगळी सभा संपल्यानंतर महर्षी वाल्मिकी आपल्या विमानात बसून विमान संशोधन झालेलं होतं. त्यांचे शिष्य भारद्वाज यांनीच विमानाचा संशोधन केलं होतं आणि त्याच्यावर यंत्रवर्चस्व असा ग्रंथही त्यांनी त्याच्यावर लिहिलेला आहे. आम्हाला विमानाचा शोध कोणी लावला असं म्हटलं की आम्ही म्हणतो राईट्स पण नाही. 7,000 वर्षापूर्वी भारद्वाज मुनींनी विमानांचा शोध लावलेला आहे. विमानातून येताना ते तमसातिरी आपल्या आश्रमात परत यायला निघाले. विमानात बसले होते आणि विमानातून येताना ते डोकावून पाहताय तर तमसातिरी मृत्यूला कवटाळायला निघालेली एक स्त्री त्यांना दिसली आणि ती स्त्री दिसल्यावर त्यांनी त्याच स्थळावर जिथे ती स्त्री होती त्या स्थळावर आपलं विमान उतरवलं आणि समोर पाहिलं आणि ते म्हणतायत स्नुषा दशरथस्य त्वं रामस्य महिषी प्रिया महिषी प्रिया श्रेष्ठ प्रिय पत्नी रामस्य तू आहेस आणि दशरथस्य स्नुषा तू आहेस. जनकस्य सुता राज्ञा जनकाची मुलगी जनकाची सुता जनकाची कन्या हे राज्ञी हे राणी स्वागतम ते पतिव्रते हे पतिव्रते तुझं स्वागत असो. त्यांनी पाहिले समोर सीता आणि सगळं क्षणात जाणले आणि त्यांनी म्हणतात स्वागतम ते पतिव्रते. पतिव्रते हा शब्द ऐकला मुने मी पतिव्रता नाही पतिता आहे असं सीता म्हणे. आता मी पतिव्रता कुठे राहिले मी आता पतिता झाले आणि मी पतिव्रता नाही पतिता आहे. पतिविरहाने दग्ध झालेली अशी मी आहे. तेव्हा वाल्मिकींनी तिचं सांत्वन केलं आणि तिला सांगितलं की तुझा त्याग का झालाय. बघा आपल्या रामायणातल्या अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला याच्यात मिळत आहेत. प्रजानुरंजनासाठी राणीचा त्याग झाला म्हणजे राजकर्तव्यासाठी श्रीरामांनी स्वतःच्या प्राणांचा त्याग केला आहे. हे सीते हे पतिव्रते प्रजानुरंजनासाठी राणीचा त्याग केला पत्नीचा नाही प्रिय पत्नीचा नाही. म्हणजे राजकर्तव्यासाठी श्रीरामाने जणू काही स्वतःच्याच प्राणांचा त्याग केलाय. यानंतर एकही क्षण सुखाचा त्यांच्या आयुष्यात आला नाही. म्हणजे ते आदर्श मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आहेत. मी आता 2च वाक्यात सांगितलं त्यांनी खूप मोठं सांत्वन त्याचं केलेलं आहे. आणि सीतेशिवाय राम रामाशिवाय सीता जगूच शकत नाही असं सीता म्हणते. पण पण उदरीच्या रघुवंशा करिता मुला जगलेच पाहिजे त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. पण हा उदरी जो वंश वाढतो आहे हा वंश वाढवणं माझं कर्तव्य आहे. त्या कर्तव्य पालनासाठी त्यांनी प्रजानुरंजनासाठी माझा त्याग केला असेल तर माझ्या वंश वाढवण्याच्या कर्तव्यासाठी मलाही जगावं लागेल. मला मृत्यूचा विचार करता येणार नाही. बघा किती दोघंही आदर्श आहेत. त्यावेळी वाल्मिकी तिला म्हणतात सीते तुझ्यावर अन्याय झाला इतकाच अन्याय श्रीरामांवरही झाला. तुझा त्याग केल्याने त्यांची काय दशा अवस्था झालीये हे तू बघ. हा सर्वस्वाचा त्याग आहे. पण कशासाठी केला एवढा त्याग. राजधर्म पाळण्यासाठी त्यांना हे करणे भाग पडले आहे. त्याचा नाईलाज होता. त्याला हे करणं हा राजधर्म होता आणि तो पाळण्यासाठी का तर एकदा महर्षी अष्टावक्र आले असताना त्यांनी राजाला राजा प्रकृती रंजनात हे सूत्र शिकवलं आणि त्यावेळेस श्रीरामांना हे शिकवल्यानंतर त्यांच्याकडनं वचन घेतलं होतं. काय वचन घेतलं होतं. श्रीरामांनी वचन दिलं होतं. काय दिलं. स्नेहम दयाम च सौख्यम च यदि वा जानकी अपि. माझ्यातला स्नेह माझं प्रेम म्हणजे दया माझं सुख यदि वा जानकी किंवा जानकी सुद्धा आराधनाय लोकांना लोकांच्या सेवेकरता
प्रजानुरंजन ना करता, लोकांच्या सौख्या करता, लोकांचा राजाला राजपदाला राणी पदाला कलंक लागू नये म्हणून मुंचतो नास्ती मेळथा, या सगळ्यांचा त्याग मी प्रजानुरंजना करता करू शकतो. मग त्यात जानकी आली तरी केवढा विश्वास स्वतःचा स्वतःवर, की मी सगळ्याचा त्याग करू शकतो. कारण मी कोण आहे? मी राजा आहे, मी मर्यादा पुरुषोत्तम आहे. माझं पहिलं राज कर्तव्य आहे. मी राजा म्हणून या प्रजेचा पिता आहे आणि मला हे सगळं केलं पाहिजे. मग वेळेने माझ्या प्राणाचा त्याग करायचे. सीता म्हणजे त्यांचा प्राणच होता. आणि त्याच्यानंतर ते कधीच सुखी होऊ शकले नाही. ते जशी वनात सीता होती तसे त्यांनीही सगळा वनवासी वेश पुन्हा एकदा धारण केला होता. ते दर्भावर झोपत असत. राजमहालात राहून वनवासी जीवन जगणं किती कठीण होत, पण ते त्यांनी केलं. आणि मग मुंचतो नास्ती मेवथा, मला त्याच्याबद्दल मी दुःख करणार नाही, वेळ आली तर मी तेही करीन, असं वचन दिल्यामुळे कोणाला? महर्षी अष्टावक्रांना आणि प्रजानुरंजन हे माझं कर्तव्य असल्यामुळे राजानी तुझा त्याग केला आहे, तू वाईट वाटून घेऊ नको. आणि आता वाल्मिकी त्याला सीतेला वचन देत आहेत, मी तुला वचन देतो, अयोध्येच्या प्रजाजनांच्या हृदय मंदिरी. तुला बाहेर पडण्याचं कारण काय झालं? प्रजाजनांच्या हृदयामध्ये शंका उत्पन्न झाली. मग ते काय म्हणतात? आणि त्यामुळे त्यामुळे त्यांच्या हृदय मंदिरातून तू बाहेर आली आहेस, तर मी काय करीन? अयोध्येच्या प्रजाजनांच्या हृदय मंदिरी तुझीच पुनर्स्थापना करीन. सीते, तुझे चारित्र्य निष्कलंक राहील, सर्व जगतात तुझे जीवन आदर्श ठरेल, हा मी आता संकल्प करतोय. असाच मी तुला बनवीन, असेच संस्कार करीन. या आश्रमात तुझे स्वागत आहे. वनदेवी ही आता तुझी ओळख असेल. चिंता दुःख करू नकोस, प्रसन्न आनंद चित्ताने राहा, कारण तुला उदरीचा वंश वाढवायचा आहे. असं सगळं तिचं सांत्वन केलंय. तिला आश्रमात आपल्या घेऊन आलेले आहेत आणि आश्रमात यायच्या आधीच तिला काय सांगितलं? आता तुझी ओळख सीता नाही, आता तुझी काय? सीतेचा त्याग झालेला आहे, राणीचा त्याग झालेला आहे, म्हणून तू राणी नाही, सीता नाहीस. मग तू कोण आहेस? वनदेवी, या वनाची या आश्रमाची तू देवी आहेस. आणि तशीच ओळख तिने ठेवलेली आहे. म्हणून चिंता करू नको, प्रसन्न राहा आणि तुझा वंश तू वाढव. सगळ्या आश्रमानं वनदेवीचं स्वागत केलं, तिला घेऊन आलेले सगळ्यांनी तिचं स्वागत केलं. आणि मग आश्रमाची ओळख करून पूर्ण आश्रम तिला दाखवलाय. पहिलं लागलं विमान अनुसंधान विभाग, याचे अध्यक्ष आणि संशोधक महर्षी भारद्वाज. यंत्र सर्वस्व हा विमान शास्त्रावरचा ग्रंथ तिथे ठेवलेला होता. या संशोधनाने अनेक ऋषी, त्यांनी विमान संशोधन केल्यामुळे अनेक ऋषी परग्रहांवर विमानातून ये जा करत होते. परग्रहांवर, शेजारच्या राज्यात नव्हे, परग्रहांवर. आपल्याला एक मंगळावर किती यातायात झाली की नाही? ते आपण यशस्वी का केलं? कारण हे सगळं ज्ञान आपल्याच कडे आहे म्हणून. त्याच्यानंतर दुर्बीण, दूरदृष्टी यंत्र, हे आचार्य प्रयोगशाळेत बसून ब्रह्मांडाची रचना, केवढी दुर्बीण असेल की सगळं ब्रह्मांड त्या दुर्बिणीतून दिसत होतं आणि त्या दुर्बिणीतून या विद्यार्थ्यांना ते दाखवित होते आणि विज्ञान कौशल्याची परीक्षाही त्यांची घेत होते. नंतर आला चिकित्सा विभाग, प्राकृतिक शल्यचिकित्सा, वनौषधींची निर्मिती, हा सगळा तो भाग तिला दाखवला. त्याच्यानंतर आलं वस्त्रानुसंधान, म्हणजे वस्त्र निर्मिती. वस्त्र निर्मिती ही आपल्याकडे प्रथम झाली आणि इतकं सुंदर, इतकं मुलायम की इंग्रज इतके नालायक निघाले की त्यांनी आमची मलमल बनवणाऱ्या आमच्या कारागिरांचे अंगठे कापून टाकले. कारण ह्यांची मलमल सगळ्या इंग्रजातल्या सगळ्या देशातल्या लोकांनी घेतली तर आमचं कसं होणार, म्हणून खुशाल आपल्या कारागिरांचे अंगठे कापून टाकले. असो, लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवायचं असतं. वस्त्रानुसंधान, आणि मग इथे सुती, रेशमी आणि उबदार तिन्ही प्रकारच्या कपड्याची निर्मिती या वस्त्रानुसंधानात होत होती. आणि विणण्याचं कार्य सतत चालू होतं. आणि या विणकामामध्ये, या वस्त्रानुसंधानामध्ये सगळ्या स्त्रियाच काम करतात. स्त्रियांचे हे शोध आहेत आणि ते करत होत्या. त्याच्यानंतर होता तक्षण वाहन विभाग, रथ, गाडी, त्यांचे अनेक वाहनांचे विविध प्रकार ते तिथे संशोधित केले जात होते आणि वापरले जात होते. त्यानंतर आलं यांत्रिक अनुसंधान, इक्षू अनुसंधान, म्हणजे शुगर फॅक्टरी. आम्हाला वाटतं आम्हीच साखर शोध, आमच्याच फॅक्टरी नाही, वाल्मिकींच्या याच्यात सुद्धा शुगर फॅक्टरी होती.
सर्व प्रकारच्या विषयांच्या व वृत्तीशी सुद्धा निगडीत मनोवैज्ञानिक, अजून फ्राईड म्हणतोय मन नाहीचे मन काय म्हणतो, आणि आम्ही फ्राईडनी लावले मनाचे शोध, त्याच्याशीच निगडीत राहतोय, त्याचाच अभ्यास करत बसतोय. मनोवैज्ञानिक प्रयोगशाळा वाल्मिकींच्या आश्रमात होत्या. विज्ञानाचा केवळ जनकल्याणासाठीच उपयोग होत होता, म्हणून देवलोकाचे प्रतिनिधित्व महर्षी वाल्मिकींकडे. संपूर्ण आश्रम दाखवीत दाखवीत महर्षी पर्णकुटीपाशी आले. नयनतारा आणि सख्यांबरोबर सीता वनदेवी म्हणून राहू लागली. नयनतारीची सोबत तिला दिली आहे, बाकी सगळ्या सख्या तिच्या बरोबर आहेत. आणि मग सीतेची पर्णकुटी तिथपर्यंत आले. सीतेची पर्णकुटी कशी होती? विशेषत्वाने राजमहालाचा भास व्हावा अशी ती पर्णकुटी सजवलेली होती. ती सगळ्या आश्रमात जात, सीता सगळ्या आश्रमात जात होती. ती म्हणजे सीता, नयनतारे तारा, तिचा पती सगळ्यांना पुराण कथा सांगत असत. सीता पण या कथा सांगत होती. आणि तिचा सगळा दिनक्रम व्यवस्थित सुरू झाला आणि खूप सुखात वाल्मिकींनी तिला ठेवलेला आहे वनदेवी म्हणून. इथे काव्याची पूर्णता झालेली होती आणि सीतेच्या आगमनाने रामकथा पहिली, त्यांच्या सिंहासनावरती बसले, तिथे रामकथा पहिली पूर्ण झालेली आहे. आता काय झालं? सीतेच्या आगमनाने व्यथित झाले, अतिशय वाईट वाटलं वाल्मिकींना. हे काय झालं? सीतेला इतकं दुःख का? सीतेच्या आगमनाने व्यथित झालेल्या वाल्मिकींनी रामायण पुढे लिहिल्याचे ठरवलं. कारण हा रामाचा भाग, रामाचा आपण सिंहासनावर बसलो, रामराज्य सुरू झालं आणि रामराज्यात घडलेली ही घटना, सीतेचं चारित्र्य. मग आता मी रामायण लिहिणार आहे, आदर्श मर्यादा पुरुषोत्तमाचे चरित्र झाले. आता आवश्यक होतं लोकांना सांगणं, रामायण लिहिणं. काय लिहिणार होते ते? कृष्णम रामायणम काव्यम. मी रामायण काव्य केलंय. आता मी काय लिहितोय रामायणामध्ये? सीतायाश्च चरितम. या रामायण काव्यामध्ये महत्वाचं सीतेचं चरित्र कसं जास्त महत्वाचं आहे हे मी लिहिणार आहे. आणि अयोध्येच्या प्रजाजनांच्या हृदय सिंहासनावर सीतेची मूर्ती प्रस्थापित करणार आहे असा संकल्प तिथे सोडलेला आहे. आणि मग तेव्हा उत्तराकांड लिहिलं गेलं. आणि इथे दिसामासी दिवस जात होते आणि मग अयोध्येच्या आसपासच्या राज्यात रामराज्य तिकडे चाललं आहे, सीता इकडे वनदेवी राहिलेली आहे. आणि पण अयोध्येचं राज्य सगळं, अयोध्येच्या आसपासच्या राज्यात लवणासुराचा दहशतवाद माजला. बापरे. परमाणु अस्त्र निर्माण करून ऋषीमुनींना त्रास देण्यास त्यांनी सुरुवात केली. चवन ऋषी धावत पळत श्रीरामांकडे गेले आणि त्याला म्हणे, लवणासुरापासून आम्हाला मुक्त करा, या लवणासुराचा आम्हाला फार त्रास होतोय. मग ही सगळी योजना, लवणासुराचा वध कसा करायचा, त्याला कसं दूर करायचं, ही सगळी योजना वाल्मिकींच्या आश्रमात ठरली. आणि शत्रुघ्नाने लवणासुरावर स्वारी करून लवणासुराचा वध केला. ज्या दिवशी लवणासुराचा वध झाला त्याच दिवशी लवाचा जन्म झाला. लक्ष्मणाला, शत्रुघ्नाला माहित नाहीये की इथे हा जो लव जन्माला आला आहे हा रामाचा पुत्र आहे. तेव्हा ही वनदेवी सीता आहे, त्यांना माहिती नाही, सीता कुठेही समोर आलेली नाहीये. आणि एकदा काय झालं, वाल्मिकी ध्यानस्थ बसले होते आणि सीता लवाला त्यांच्या जवळ ठेवून काहीतरी काम निघालं म्हणून गेली, जाताना फक्त म्हणून ते ध्यानस्थ बसलेले आहेत, ती आपली सांगून गेली, या लवाला ठेवते, मी आत्ता आलेच परत. ध्यानस्थ असलेले वाल्मिकी जेव्हा त्या ध्यानातून बाहेर आले, जागेले, पाहतात तर लव नाही कुठेच. आणि सीता पण नाही, सुद्धा तर आपल्याला सांगून गेली होती की लवाला सांभाळा. अरे बापरे, हा लव दिसत नाही, आता काय करावं? मग त्यांनी काय केलं, लव कुठे दिसेना, सीता येण्याची वेळ झाली म्हणून मग त्यांनी काय केलं, पटकन गेले, कुश नावाच्या प्रकाराच्या गवताची पेंडी तयार केली, त्यावर लवाच्या रक्तबिंदूंचे रोपण केले, प्रतिरूप तयार केले, करणं सुरू झालं. एका रक्तबिंदूतून अनेक नवीन कोशिका तयार करण्यात आल्या. यंत्रांच्या माध्यमाने 1 तासात शिशु तयार झाला. नंतर महर्षींनी आत्म्याला आवाहन केले. शरीर तयार झालं पण चैतन्य, आत्मा
तो त्यांनी स्वतःच्या योगी होते, तपस्वी होते. त्यांनी आत्म्याला आवाहन केलं आणि त्या शिशूमध्ये आत्मा प्रस्थापित केला आणि बालकाचे रडणे ऐकू आले. क्लोन निर्मिती. क्लोन निर्मिती किती स्पष्ट दिली बघा. दूरदृष्टी यंत्राने देवलोकात ही वार्ता कळली की यांनी क्लोन केलं, ह्याला जन्माला घातलं. प्रतिमूर्ती प्रस्थापित केली. मूर्तिमंत लवासारखा कुश तयार झाला. देवांनी महर्षी वाल्मिकींचा जय जयकार केला, कुश निर्माण केला म्हणून. फक्त परमेश्वरच जे करू शकतो ते आज आपण केलं, म्हणून त्यांना महर्षीच्या ऐवजी ब्रह्मर्षी ही पदवी प्रदान केली. आतापर्यंत ते महर्षी होते, आता ते ब्रह्मर्षी झाले, कारण ब्रह्मज्ञान त्यांनी मिळवलं आणि प्रत्यक्ष आत्म्याचं रोपण कुशपिंडीवर केलं. ब्रह्मर्षी शिशूला घेऊन पर्णकुटीत आले सीतेच्या. तेव्हा सीतेजवळ लवही होता. त्यांना वाटलं लव नाहीये म्हणून त्यांनी तो तयार केला आणि लव तिच्या जवळच होता. ती केव्हाच घेऊन गेली यांना कळलंच नव्हतं, हे ध्यानात होते. ब्रह्मर्षी सगळा वृत्तांत सीतेला सांगितला आणि कुश गवतापासून तयार झाला म्हणून त्याचं कुश हे नामकरण केलं आणि सीतेनेही मोठ्या मनाने त्याचा स्वीकार केला आणि लवाचाच कुश, लवासारखाच कुश म्हणून यांना जोडी भावंड म्हटलं गेलं आणि कुशलव हे सीतेचे पुत्र झाले. लवाच्याच रक्तबिंदूतून तयार झाल्यामुळे तोही रामाचाच पुत्र ठरला. कुशलव दिसामासी वाढू लागले. वाल्मिकींच्या आश्रमात ऋषी कुमारांना काय काय शिकवलं गेलं? ब्रह्मतेज आणि क्षत्रतेज दोन्ही त्यांना दिलेले आहे. त्यांना वैदिक संस्कार, कठोर अनुशासन, निरंतर स्वाध्याय, तपश्चर्या यांची दीक्षा दिली गेली. अस्त्रशस्त्रांचे शिक्षण दिले, धनुर्विद्या शिकवली, लक्षवेध शिकवला, वेदविद्यांमध्ये पारंगत केले. वाल्मिकींनी पित्याचं मातेचं सगळं कर्तव्य, आणि हे राजपुत्र आहेत, ते श्रीरामांचे पुत्र आहेत, तेव्हा त्यांना कसं पुढे वाढवायचं, कारण हे पुढे राजे होणार आहेत, या सगळ्याचा विचार करून सर्व गोष्टी त्यांच्याजवळ जेवढं ज्ञान होतं तेवढं या मुलांना दिलेलं आहे. अशाच वेळेला श्रीरामांनी अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं आणि यज्ञाचा घोडा सोडला. आपल्याला कथा सगळ्यांना माहिती म्हणून पुढे जाते. लवकुशांनी तो अडवला, लवानी अडवला आणि कुशांनी त्यांना साथ दिली आणि लवकुशांनी घोडा अडवल्यानंतर युद्ध झालं. पहिल्यांदा आपल्याला माहिती ती सगळी कथा सगळी सांगत बसत नाही. लक्ष्मण गेला, मग भरत गेला, मग शत्रुघ्न गेला, तिघही मारले गेले. नाही, उलट्या क्रमाने सांगितलं मी. आधी शत्रुघ्न गेला, मग भरत गेला, मग लक्ष्मण गेला आणि शेवटी श्रीराम स्वतः आले. श्रीरामांना स्वतःला युद्धात उभं राहिलेलं पाहिलं आणि त्यांनी जेव्हा आपले पुत्र पाहिले आणि तेव्हा त्यांना कळलं की हे आपलेच पुत्र आहेत, तेव्हा त्यांना मूर्छा आली आणि ते रथात मूर्छित झाले. त्याच वेळी वसिष्ठ वाल्मिकी तिकडनं आले. त्यांच्या लक्षात आलं की श्रीराम आलेले आहे. त्यांनी श्रीरामांना लवकुशांचा स्वीकार करायला सांगितला. श्रीरामांना घेऊन ते सीतेसमोर आले आणि त्यांची तिथे भेट घडलेली आहे आणि प्रत्यक्ष श्रीरामांचे युद्धावर येणे, त्यामुळे त्यांचे पुत्र भेट घडली. यज्ञवेदेशी परत यज्ञ सगळे परत आलेले आहेत आणि या यज्ञवेद जिथे अश्वमेध यज्ञ सुरू होता त्या यज्ञवेदीशी परत यज्ञ मंडपात इथे रामकथा गायन आता लवकुशांनी केलं. पहा, तिसऱ्यांदा हे गायन सुरू झालं. पहिल्यांदा भरद्वाजांनी केलं, मग वाल्मिकींनी स्वतः केलं आणि आता लवकुशांनी हे रामायण गायलं. आणि या रामायणामध्ये उत्तरकांड होतं, सीतायांश चरितम मत, म्हणून तो उत्तरकांड खूप महत्वाचा आहे. आणि मग ते सगळं गायन ऐकता ऐकता प्रजाजनांनी सीतेला परत बोलवले. सगळे प्रजाजन दायून रडत होते. इतकं सुंदर ते सगळं ऐकून की अरे आपली केवढी मोठी चूक. प्रजाजनांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागलेल्या आहेत. आपली चूक कबूल केलेली आहे, प्रायश्चित्त घेतलेलं आहे, पश्चाताप झालेला आहे आणि त्याने सांगितलं सीतेला परत बोलवा, आमची चूक झाली, आम्ही म्हंटल म्हणून, आमच्याकडनं कलंक लागू नये म्हणून तुम्ही हा त्याग केला, तुम्ही सीतेला परत बोलवा. आणि मग वाल्मिकी ऋषी त्यांना सीतेला घेऊन आले. पण सीता परत अयोध्येत आली. पण पुन्हा पवित्रता सिद्ध करावी असं म्हणताच, असं कळताच सीतेनं स्वतःला धरणी मातेच्या उदरात सामावून घेतलं. ती तिची माता होती. शेवटी माणूस कुठे जातो? हातेकडे. धरणी मातेत सामावून घेतलं आणि यामुळे श्रीराम अतिशय दुःखी झाले. त्यांना काही समजेना.
की अरे हिला मी परत बोलवलं आणि पुन्हा पतिव्रता, आणि ही उदरात निघून गेली, ही आता कायमची निघून गेली. हम्म. आणि त्याला कारण मी झालो म्हणून ते खूप दुःख करत होते. वाल्मिकींनी त्यांचं तिथे सांत्वन केलं की राजा, हे सगळं घडणार असतं, घडायचं असतं, पण तुला आता काय करायचंय? तुला या कुशलवांना वाढवायचं आहे. पुढचं राज्य प्रजानुरंजन तुला स्वतः येणारच नाहीये. त्यामुळे कुशलव मोठे होईपर्यंत तुला हे सगळं केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. कुशलवांना आता मोठं करण्याचं काम तुझं आहे. आणि वाल्मिकींनी त्यांचं सांत्वन केल्यानंतर वाल्मिकी आपल्या आश्रमात परत आले. तेव्हा देवांनी ब्रह्मर्षींना देवलोकात आणून सन्माननीय पद देण्याचं ठरवलं, की एवढं कार्य करणारा या ऋषीला आपण देवलोकातच एक पद देऊया. वाल्मिकींनी त्यांना वसुधैव कुटुंबकम, ही सगळी वसुधा म्हणजे माझं कुटुंब आहे, हा मंत्र दिला. तुमचा सगळ्यांनीही तुम्ही हा मंत्र जपा, की सगळे टाकले आहे, सगळं हे आपलं कुटुंब आहे हे लक्षात ठेवा. हा मंत्र दिला. विविध प्रयोगशाळात प्रयोग करून मानवाला अधिकाधिक सौख्य देण्याचा प्रयत्न वाल्मिकींनी केला. हे संशोधन, ज्ञान, विज्ञान, शाळा सगळं त्यांनी देवलोकांना अर्पण केलं. आश्रमाची जबाबदारी, त्यांच्या तमसातरी आश्रमाची जबाबदारी ही देवलोकांवर ठेवली आणि वाल्मिकी अत्यंत घनदाट जंगलात निघून गेले. कसलाच मोह, माया, सौख्य त्यांना कोणी अडवू शकलं नाही. त्यांच्या पाठोपाठ त्यांचं गोधनही अरण्यात निघून गेलं. गाय कशी असते बघा, गो कशी असते बघा, त्या पण त्यांच्या पाठोपाठ गेल्या. तमसेच्या तमसेच्या क्षेत्रातच त्यांनी समाधी घेतली. ते घनदाट अरण्यात गेले पण तमसेच्या क्षेत्रातच गेले आणि तिथेच त्यांनी समाधी घेतली. त्यातून ते बाहेर आले नाही. त्या समाधीतून ते कधीच बाहेर आले नाही. वर्षानुवर्ष लोटली, त्यांवर वारुळे निर्माण झाली, ते समाधीतच राहिले. आजही तमसा क्षेत्रात खूप जुने, खूप वारुळाचे अवशेष आहेत. आणि इथे वाल्मिकी चरित्र संपतात. व्यास व्यास वाल्मिकी इथे जन्मले, ज्ञानेश्वर शंकर पुढची सुद्धा पिढी, इथे जन्मलो, इथे वाढलो, हिचा आम्हाला लळा. मातृभूमी ही प्रियतमा मुची, वंदन वंदन भावे तिला, वंदन भावे तिला, वंदन भावे तिला. भारत माता की जय. श्री श्रीराम जय राम जय.